दिवसाची सुरुवात येशूबरोबर. एक अमेरिकेमध्ये बॉब रिची नावाचा एक मनुष्य राहत होता आणि त्यांनी अगदी कॉलेजमधून निघतानाच त्यांनी असा विचार केलेला की मी खूप पैसा कमवेन आणि ज्या ज्या ठिकाणी त्याला जास्त पैसे मिळायचे त्या त्या ठिकाणी तो जायचा. हळूहळू त्याचं लग्न झालं, परंतु त्याचं दुसरीकडे कुठेही लक्ष नव्हतं आणि तो फक्त पैसा कमवायच्या मागे लागत होता. जितकं जास्त कमवता येईल तितकं तो कमवण्यासाठी प्रयत्न करत होता. ह्यासाठी बॉबने 5 वेळा आपलं शहर, आपलं चर्च, आपले प्रियजन सोडले आणि आपल्या बायको आणि मुलांना घेऊन तो अशा विभिन्न शहरामध्ये फिरत होता. ज्या शहरामधून जास्त पैशाची ऑफर यायची त्या ठिकाणी तो जायचा आणि त्यासाठी त्याला मानसिक त्रास शेवटी सहन करावा लागला. त्याच्यावर टेन्शन यायला लागलं, प्रेमाचा अभाव त्याच्या पुढे यायला लागला, कारण तो इतका कामात असायचा की लोकांबरोबर त्याचे संबंध सर्व काही कमी झाले. आणि एक दिवस त्यांनी विचार केला की आता बस झालं आणि त्यांनी विचार केला की हे सर्व मिळवूनसुद्धा जर माझ्या मनाला शांती नसेल तर ह्याचा काही लाभ नाही. मी माझ्या चर्चपासून, माझ्या प्रियजनांपासून वेगळा झालेलो आहे. आणि शेवटी तो आपल्या पूर्वीच्या गावी, लहान गावी आला. त्यांनी एक लहानशी नोकरी करायला सुरुवात केली, परंतु त्यामधून त्याला जास्त समाधान मिळायला लागलं. जास्तीत जास्त वेळ तो आपल्या चर्चच्या लोकांबरोबर, चर्चच्या कामामध्ये घालवू लागला आणि त्याला अधिक आनंद मिळू लागला. आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेस असं होतं बघा. याकोबाचं पत्र ह्याच्या पहिल्या अध्यायामध्ये याकोबसुद्धा हेच म्हणतो बघा. 11व्या वचनामध्ये म्हणतो की याप्रमाणे धनवानही आपल्या उद्योगाच्या भरात कोमजून जाईल. म्हणजे त्याला जी शांती आहे, जे समाधान आहे, सर्व प्रकारचं जे काही सुख आहे आध्यात्मिक जीवनामधलं, ते त्याला मिळणार नाही आणि त्यासाठी तो आपल्या जीवनामध्ये कोमजून जाईल. आपण श्रीमंत असू किंवा गरीब असू, पैशाचा मोह आपले जे सार्वकालिक जीवन आहे, आध्यात्मिक जीवन आहे, ते आपलं तो हिरावून घेतो. त्या प्रकारच्या मोहाच्या मागे लागून शेवटी आम्ही खरी शांती विसरून जातो. खरी शांती आम्हाला मिळत नाही. आता बस झालं असं मी कधी म्हणणार आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. याकोबाचं पत्र ह्याचा पहिला अध्याय 9वं वचन. जेम्स चॅप्टर 1 and verse 9. नीच स्थितीतील बंधूने आपल्या उच्च स्थितीविषयी अभिमान बाळगावा आणि धनवानाने आपल्या दीन स्थितीविषयी अभिमान बाळगावा, कारण तो गवताच्या फुलासारखा नाहीसा होईल. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.